कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पंढरी गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु संत तुकाराम महाराज की जय, आनंद संत भगवान की जय, सदानंद रामदास महाराज, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणूनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. मागील मुमुक्षु जे होते, मुमुक्षु म्हणजे जाणकार, मागचे जेवढे काही जाणकार लोक होते, हे भगवंताच्या मुखातलं वाक्य. मागील मुमुक्षु जे होते ते ऐशिया जाणूनी माते, माते म्हणजे मला, मागच्या सर्व लोकांनी मला जाणलं. मागील मुमुक्षु जे होते ते ऐशिया जाणूनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. धनुर्धरा म्हणजे अर्जुना. अर्जुना, मागच्या सर्व जाणकार लोकांनी हे जीवनामधलं जे कर्म आहे ते केलं, पण मला जाणून केलं, असं भगवंत सांगतात. मग भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली की कशासाठी सांगितली, की ज्या वेळेला अर्जुनाला मोह निर्माण झाला होता की हे माझे नातेवाईक, यांना मी मारू कसं. भगवंताने सांगितलं हे तुझे नातेवाईक जरी असले तरी तुला मारावंच लागेल. मारणारा तू नाही, मरणारे ते नाही, करणारा मी आहे. मग हा मी जो आहे तो दाखवण्यासाठी भगवंताला अर्जुनाचा मोह काढून टाकायचा होता आणि त्याला युद्धाला प्रवृत्त करायचं होतं. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. गीता म्हणजे कसं पाहिलं गेलं तर आपल्याला जो अनुभव दिला तीच गीता आहे, परंतु ती विस्तारून सांगितली, फोडून सांगितली, आणि म्हणून त्याचे एवढे अध्याय झाले, एवढ्या ओव्या झाल्या. पण कुठली गोष्ट खूप समजावून सांगावी लागते, त्यावेळेला कळते. आणि म्हणून अर्जुनाला समजून सांगण्यासाठी ही गीता सांगितली, परंतु ती संस्कृत मध्ये होती आणि ती आताच्या लोकांना कळणार नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना अवताराला यावं लागलं. पण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाविष्णूचाच अवतार, परंतु महाविष्णूंचं ते कार्य करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना त्या अवताराला यावं लागलं. आणि त्यांनी आल्यानंतर ते ज्ञान प्राकृत मराठीमध्ये भाषांतर केलं. गीता संस्कृत मध्ये होती, परंतु तिचं मग मराठी प्राकृत मध्ये भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. पण भाषांतर प्राकृत मराठीमध्ये करून सुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये काही अवघड आहे असं वाटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की बा माझ्या घशाची जी आजार वृक्षाची मुळी अडकलेली ती तू का. मग त्याप्रमाणे नाथ महाराज गेले तिथे समाधीपाशी. तिथे काय केलं, तिथून हा जो ग्रंथ होता तो आणला आणि तो शुद्ध केला, शुद्धीकरण केलं. त्याच्यामध्ये काही ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या नाथ महाराजांनी पूर्ण करून टाकल्या आणि एवढी शुद्ध ज्ञानेश्वरी तयार केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, पण एक तरी ओळी अनुभव, एकच ओळी अनुभवायची. हे एवढं पाठ करायची, वाचायची काही गरज राहिलेली नाहीये. तुम्ही सांगा, भात शिजायला ठेवल्यानंतर भात जेवायला उकळतो आणि उकळल्यानंतर त्याचा रटरट रटरट आवाज येतो नाही का. पण जी बाई असते ना दुसरी, ती नवीन असते, ती 10 वेळा उघडून पाहते आणि दाबून पाहते, शिजला का नाही, शिजला का नाही, शिजला का नाही. पण जी खूप सुगरण असेल ती किती वेळा उघडून पाहिजे, एकच वेळेस. तिला माहिती 10 मिनिटात भात होणार आहे. चुलीचा जाळ लावला, भात उकळला, सगळं काही झालं की पातेलं उचलणार, उचलून ठेवून देणार. थोड्या वेळाने तिने उघडून बघणार, त्याला अशी छिद्र पडलेले असतात. पहिले का नाही भाताचे पाहिले का नाही कधी पातेलं पाहिले ना, त्याला म्हणतात परिणाम.
त्याला म्हणतात अनुभव. हा? मग तो जो आहे की ती सुगरणीला कळालं की आता भात झालेला आहे, तिने 10 वेळा चाचपून पाहिला नाही, पण तिला तो अंदाज आलेला आहे, अनुभव घेतलेला आहे तिने. मग विचार करा, जी सुगरण असते तिला तो भात 10 वेळा चाचपून पाहावा लागत नाही, आणि पाहिला तर एकच शिट चाचपून पाहिजे, सगळा भात चिवडून पाहायची गरज नाही. मग इथे सुद्धा सगळ्या ओव्याने एवढ्या ज्ञानेश्वरीचं पाठांतर करायची आणि पारायण करायची काही गरज नाही. कारण संतांनी सांगितले की नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एकच एक आहे ओवी, तेच आहे. 1000 ओव्यांमध्ये तेच आहे. आपण नाही का म्हणलं, एकदा सांगितलं तरी तेच आहे, 10 सांगितलं तरी तेच आहे. पण नाही कळत ना, आणि ते कळून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना एवढं सांगावं लागलं. मग त्यांनी जर सांगितलं एक तरी ओवी अनुभव, कुठली पण ओवी घ्या महाराजांनी ज्ञानेश्वरी मधली, आणि तिचा अनुभव तुम्ही घ्या असं म्हटले. ती वाचत बसू नका, पाठ करत बसू नका, कारण बहुत केले पाठांतर परिवर्म राहिले जो, पाठांतराने देव सापडणार नाही. आता मला जर तुमच्या गावाला यायचं असेल, आता मी आधी नवरून जवळजवळ 250-300 किलोमीटरवरून मी आहे. माझं जर एका कागदावरती नाव लिहिलं, तुमच्या गावाचं नाव काय? डांगर, असं जर लिहिलं आणि बँड बाजा लावला, ताशा लावला, डीजे लावला, भजनी मंडळी लावली आणि पाठ करत बसली डांगर 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 डांगर, किती वर्ष घेऊन पोचल? घरी नुसतं पाठ करत बसायचं गावाचं नाव, जमल का? मग काय करावं लागेल? हो, तुम्हाला एसटी स्टँडला फोन करावी लागेल, ती गाडी जाणार आहे का तिची चौकशी करावी लागेल, किती तास प्रवास आहे ते माहीत करून घ्यावं लागेल. माहीत करून घेण्यासाठी जो डांगरला जाऊन आला त्याला विचारावं, का जो फॉरेनला जाऊन आला त्याला विचारावं. डांगर किती लांबे, किती वेळ लागेल, किती भाडं लागेल, किती तास लागतील, कोणत्या गावाची गाडी जाते, जो जाऊन आलाय त्यालाच विचारावं लागेल. इतकं सोपा विषय आहे. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्या गावाला जाऊन पोहोचता. पण तुम्ही जर वेगळ्याच वाटेने चालले, डांगर आहे या दिशेने, तुम्ही चालली या दिशेने, किती वर्ष येईल डांगर? पुन्हा आहे इकडून, तुम्ही चालली या दिशेला, कधी पुण्याला पोहोचणार नाही ना. हो, सरकारने एवढी चांगली सोय केलेली आहे. पूर्वी सांगा, पूर्वीचे लोक पहा रस्त्याने मैलाचे दगड होते ना, त्या दगडावर लिहिलेलं असायचं 110 किलोमीटर पुणे, 200 किलोमीटर मुंबई, 400 किलोमीटर नाशिक, होतं ना लिहिलेलं. आणि मग आपली अशी गाडी पुढं 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 चालली, 1-1 किलोमीटर अंतर कमी होणार आहे की नाही. आणि मग ज्या वेळेला 110 किलोमीटर संपलं की लगेच तिथं काय असायचं? 0 असायचा. म्हणजे तो सांगायचा आता पुन्हा आलेले तुमचा प्रवास संपला. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी? दगडाला अक्कल, दगडाला अक्कल तुम्हाला सांगायची की 10 किलोमीटर पुणे. ऐकलं तुम्ही दगडाचं? एका दगडाचं ऐकतं तुम्ही, तरी तुमचा प्रवास सुखरूप होतो. म्हणजे त्या जागत्या माणसांनी सांगितले गुरु केलं त्याचं ऐकायला नको का? त्याचं आचरण करायला नको? नाही ना, चुकीचं वागतात ना. मग म्हणजे पाणी पिना छान के गुरु करणार प्यायच्या नाही. गुरु सुद्धा तपासून केला पाहिजे आणि त्याप्रमाणे परफेक्ट वागलं पाहिजे आपण. कारण जीवनामध्ये गुरुची नितांत गरज आहे. गुरुविन कोण बतावे पाठ बरा बिकटिले मला, या भ्रांतीतून बाहेर काढणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे. मग तुम्ही सांगा, प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. आता समजा दगडावर पूर्वी लिहिलेलं होतं, आता काय केलं सरकारने? मोठे बोर्ड लावले बाहेर रस्त्यावर, हिरवे बोर्ड आहेत, त्याच्यावर पांढऱ्या अक्षराने लिहिलेले, पुणे 100 किलोमीटर इकडे जा, मुंबई 400 किलोमीटर इकडे जा, नाशिक 200 किलोमीटर इकडे जा. बांध दाखवलाय ना. एवढंच नाही, तुम्ही पंढरपूरच्या मंदिराकडे पण जा, ते म्हणतात मंदिराकडे असा बांध दाखवतात. काही लोकांना विचारायला लागतं तिथे की मंदिर कुठे आहे बा इथं, मग ते सांगतात इकडे आहे बा, बांध दाखवलेला असतो. मग तो बांध काय सांगतो? या दिशेने जा. मग ते बाण चिन्ह आहे पुणे की त्या दिशेने तुम्ही जा. मग त्या दिशेने तुम्ही जाताना मग तुम्हाला इकडे बाण दाखवलं तर तुम्ही इकडे जाऊन चालेल का? मग मंदिराकडे जायला तुम्हाला सांगितलेले ना, तुम्हाला मंदिराकडे जायचंय ना, मग त्या दिशेने तुम्ही जा. मग तुम्ही ज्या वेळेला गुरु करता, तुम्ही ज्या वेळेला माळ घालता, तुम्ही ज्या वेळेला परमार्थामध्ये पडता, तर परमार्थात आपण कशासाठी पडलेलो हे माहित व्हायला पाहिजे ना. कशासाठी पडलो आपण परमार्थामध्ये, हा परमार्थ कशासाठी करायचा, आणि म्हणून याची कारण आपल्याला अगोदर माहित पाहिजे. अगोदर पूर्वी मुलीचं लग्न करताना तिला विचारत नव्हते, पण आता तर विचारून करतात ना. तर काही न करता चल बाई मांडव तुम्ही राहा, नाही ना जमत तसं.
तसं परमार्थ करताना सुद्धा गुरु का करायचा याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे की गुरु कशासाठी करायचा, माळ कशासाठी घालायची. अजूनही कित्येक लोकांना विचारलं तरी माळ कशासाठी घालायची काही सांगता येत नाही. तर कशासाठी घालायची माळ? तर माळ जी घालायची ती आपल्या जीवाच्या उद्धारासाठी घालायची, भगवंताची ओळख होण्यासाठी घालायची, ज्ञान प्राप्त होण्यासाठी घालायची, ज्ञानाची वृद्धी होण्यासाठी घालायची, जीवाशिवाचं ऐक्य होण्यासाठी घालायची, आत्मा परमात्म्याचं मिलन होण्यासाठी घालायची, आपल्याला आपल्या हृदयातला भगवंत सापडला पाहिजे त्याच्यासाठी घालायची. काही लोक घालतात ती खावणं पिणं सोडण्यासाठी घालतात. काही लोक म्हणतात आम्ही तर काही खात पितच नाही, आम्हाला काही माळेची गरज नाही. माळ त्याच्यासाठी नाहीये. इतकी मोलाची माळ आहे, असेल तिची किंमत 20-25 रुपये, पण खूप मोलाची किंमत आहे. तुमचे 10 तोळे सोनं सुद्धा काही करणार नाही एवढी ती माळ तुम्हाला किंमत देते जीवनामध्ये. पूर्ण जीवनाचं परिवर्तन करते, वाल्याचं वाल्मिकी करते. एवढी ताकद त्या माळेमध्ये आहे. पण तो माळ घालून देणारा सुद्धा तसाच पाहिजे, तो सुद्धा तेवढ्या लेवलचा तेवढ्या पातळीचा पाहिजे. आणि त्याच्याकडनं ती माळ घातल्यानंतर तुळशीची माळ नवरीचे कंठी, नवरा वाट पाहे वैकुंठी. एक मंगळसूत्र घातलं त्याच दिवशी पती पत्नीचं नातं जोडलं जातं. किती लगेच मग ते तुम्ही 4-5 मणी काळे मणी घाला, नाही तर 5 तोळ्याचं घाला, त्याच दिवशी नवरा बायकोचं नातं जोडलं जातं ना. मग एक मंगळसूत्र घातलं तर नवरा बायकोचं नातं जोडलं जातं. मग तुम्ही तुळशीची माळ घातल्यानंतर तुमचा आणि देवाचा संबंध जोडला जातो. जायला पाहिजे. आज जगामध्ये कुठल्याही बाबाकडे जा, इतके मोठे मोठे बाबा मोठे बांधून बसलेत, आश्रम घालून बसलेत, मोठे घालून बसलेत, आश्रम घालून बसलेत, इतके मोठे मोठे बाबा बसले, पण माळ घालत नाही, कोणाला बोध देत नाही, अनुग्रह देत नाही, त्यांचे चिंतन करून घेत नाही, डोळे झाकून चिंतन कसं करायचंय हा विषय सांगत नाही, काही करत नाही. फक्त पैसा गोळा करायचा, मठ बांधायचे, आश्रम बांधायचे, आम्ही गुरु केला ना आम्ही गुरु केला. काय गुरु केला तुम्ही? गुरु म्हणजे ज्ञान. ज्ञानेश्वर म्हणजे ओवी आहे. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसा. गुरु जर केला तर ज्ञान व्हायला पाहिजे, ज्ञान झालं तर अज्ञान गेलं पाहिजे. आता सध्या घरामध्ये उजेड का अंधार आहे? उजेड. आणि ते बटन बंद करून टाकलं तर अंधार. किती सेकंद लागले? ताबडतोब ना. उजेड होता, बटन दाबलं, अंधार केला. पुन्हा उजेड पाहिजे असेल तर पुन्हा बटन दाबलं, पुन्हा उजेड झाला. बटन दाबलं की अंधार आहे, बटन दाबलं की उजेड आहे. मग आपल्याला अज्ञान घालवायचं आहे. मग अज्ञान घालवायचे, ते अज्ञान कुठल्या गोष्टीचं घालवायचे? तुम्हाला शिक्षणासाठी शाळा आहे, प्रपंच तो व्यवहार चालवण्यासाठी आहे, वंशवृद्धीसाठी आहे, शेतीवाडी आहे ती तुम्हाला पीक पाणी करण्यासाठी आहे. मग तुम्हाला परमार्थामध्ये गुरु कशासाठी करायचं? गुरु हा पारमार्थिक आहे. पारमार्थिक ज्ञान देणारा आपल्याला गुरु पाहिजे. आपल्याला हे देवाचं ज्ञान देणारा गुरु पाहिजे. आणि सर्वात मोठा संशय जगामध्ये एकच आहे, देव. अख्ख्या जगाला संशय बर का, देव. कुणी म्हणते जगामध्ये देवच नाही, कुणी म्हणतं आहे, कोणी म्हणतं कसं आहे काय, अनेक शंका अनेक प्रश्न निर्माण होतात. मग तो जो संशय आहे ना, तो संशय घालवायचा आहे. आता तुम्ही सांगा, रस्त्याने मुलगा मुलगी चालले तरी कोणी म्हणतील नवरा बायको, कोणी म्हणणार बहीण भाऊ, कोणी म्हणतात मित्र मैत्रिणी. किती संशय निर्माण झाले हो. मग तुम्ही सांगा, तुम्हाला जर ते माहीत करून घ्यायचं असेल तर कोणाला तरी जावं लागेल ना. हो बाबा ते 2 मुलं मुली चाललेली ते कोण आहेत? ज्यांना माहिती ते सांगतील, नाही होते बहीण भाऊ आहेत, नाही होते मित्र मैत्रिणी. त्यांना जे माहिती ते तुम्हाला सांगणार. मग ते तुम्हाला कुठून तरी माहीत करून घेतलं पाहिजे. तसं तुमच्या जीवाचं एक अज्ञान आहे, होत नसेल. इतके वर्ष झाले त्यांना अनुभव घेऊन, होते ना त्यांची अवस्था. 13 वर्ष कशाला म्हणतात? 13 वर्ष सोपं नाहीये. एवढे वर्ष राहणं काही उपयोगाचं नाहीये. आवडतं ज्ञान म्हणून जगाला सांगण्यासाठी मोकळं व्हायला पाहिजे. एवढे दिवस लागले नाही पाहिजे. आमचं जर रेकॉर्ड तुम्ही म्हणतात तर ह्या सोमवारी अनुग्रह, पुढच्या सोमवारी प्रवचन, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी बाबांनी प्रवचनाला बसवलं आणि एका महिन्यात कीर्तनाला उभं केलं. कुठलेही ज्ञान नव्हतं. आम्ही एवढे सुशिक्षित घरचे, आम्हाला हरिपाठ कशाला म्हणतात माहित नव्हतं, कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात, सत्ता कशाला म्हणतात, काही कशातलं ज्ञान नव्हतं. मग कशासाठी घडलं ते? की त्याच्यासाठी आपल्याला लगेच पाहिजे करण्याची गॅरंटी नाही. क्षणभर नाही, भविष्यात पूर्ण दिवस येईल जायचा. तुम्हीच म्हणता आत्ता होताना आत्ता गेला, आत्ता होताना आत्ता गेला. वाल्याचं वाटतं
वर्षांनी झाला, 12 वर्षांनी झाला ना, ते त्या काळातले 12 वर्ष. दरोडेखोर होता तो, पाचकी होता, दुराचारी होता. 12 वर्षांनी व्हायला वाल्याचा वाल्मिकी झाला. मग आपण एवढे वर्ष झाले, आपलं परिवर्तन का होत नाही? आपलं चिंतन कसं पाहिजे? चिंतनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. एवढे वर्ष लागत नाही, एवढे वर्ष नाही लागत. आता आम्ही नेहमी उदाहरण देत असतो. आता तुम्हाला जर कोणाला एकमेकांना जर शिवी दिली, किती वर्षांनी राग येतो? का बरं? का बरं लगेच राग आला? 10 वर्षांनी आला पाहिजे, मरताना आला पाहिजे. ताबडतोब राग आला. मग एका घाणेरड्या शिवीमध्ये जर एवढी ताकद आहे की तुम्हाला लगेच राग येतो, लगेच संताप होतो, आतमध्ये जाऊन भिडते ती शिवी. मग त्या घाणेरड्या शिवीत एवढी ताकद आहे, तर भगवंताच्या नामात ताकद नसेल का? ताबडतोब व्हायला पाहिजे. नाम उच्चारित ताकद पुढे उभारच्या दिशेची. तुमच्या नावाने हाका मारल्यावर तुम्ही किती वेळा निवड देता? ताबडतोब ना. मग तसं भगवंताचं नामस्मरण करत असताना ताबडतोब अनुभूती यायला पाहिजे. नाही काही तर थोड्या दिवसांनी. याची लिमिट्स आहे बरं का, शास्त्र सांगते. 3.5 सेकंद, 3.5 मिनिट, 3.5 तास, 3.5 दिवस आणि 3.5 महिने, बस एवढंच केलं. मग एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला ती स्थिती व्हायला पाहिजे. आणि ती स्थिती झाल्यानंतर बोधावर तुम्ही आरूढ व्हायला पाहिजे. मग तो जो बोध मिळतो, करोनी प्रबोध संत पार उतर. मग त्या बोधावरती तुम्ही आरूढ व्हायला पाहिजे. आणि म्हणून बोध देणाराच गुरु भेटला पाहिजे. सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिखे करीती तात्काळ. ताबडतोब लोकांना बरीच लावल्याबरोबर लगेच सोनं होतं ना हो, वेळ नाही लागत त्याला. मग या जीवाचं सोनं करण्यासाठी सुद्धा सद्गुरु ते परीसच लावतात, नामरूपी परीस लावतात. आणि त्यावेळेला आपल्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ताबडतोब आपल्यात परिवर्तन व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणताल परिवर्तन म्हणजे तरी काय व्हायला पाहिजे? हो, आपल्यातला अहंकार गेला पाहिजे, आशा तृष्णा गेल्या पाहिजे, वासना गेल्या पाहिजे, आपल्याला मनाला समाधान लागलं पाहिजे, तृप्ती झाली पाहिजे. ही जी हव्यास आहे, ही जी आस आहे, ही सुद्धा कमी व्हायला पाहिजे. हे सगळं हळूहळू हळूहळू होता व्हायला पाहिजे. आणि ते जर होत नसेल तर काहीच उपयोगाचं नाही. मी कित्येक लोक पाहिलेले की अनुग्रह घेतलायत, महाराज लोक पाहिलेत मी, त्यांच्या स्वभावात काहीच बदल व्हायला तयार नाही. रोजची भांडणं तर चालूच आहेत, शिवीगाळ चालूच आहे, हाणामाऱ्या चालूच आहे, कुऱ्हाडी दांडे चालूच आहे, कोण कटले चालूच आहे. मग काय परिवर्तन झालं तुमच्यामध्ये? हो, तुमच्यामध्ये इतकं परिवर्तन व्हायला पाहिजे. हळूहळू होय पंडू सुद्धा. तुम्ही शेतामध्ये आता तुमच्याकडे कापूस पिकतो नाही का, त्यामुळे त्या पिकाचं काही मला माहित नाही, पण आमच्याकडे धान्य असतं, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस सगळं असतं. पण ज्या वेळेला गव्हाचं पीक येतं त्यावेळेला त्याचा रंग वेगळा असतो. ज्या वेळेला गहू येतो त्यावेळेला त्याचा रंग वेगळा असतो. गहू परिपक्व झाला त्यावेळेला त्याचा रंग वेगळा असतो. आणि गहू काढायच्या वेळेला सुद्धा त्याचा रंग वेगळा झालेला असतो. परिवर्तन झालं ना किती दिवसात? फक्त 3.5 महिने पीक असतं शेतामध्ये, बरोबर. माझ्याकडे काही शेती नाहीये, पण मी जे पाहते ते मी तुम्हाला सांगते. मग 3.5 महिन्यामध्ये जर पिकामध्ये एवढं परिवर्तन होतं, रंगामध्ये परिवर्तन होतं, मग आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. पण व्हायला पाहिजे. आपल्याला सुख समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. सतत तोच विषय आपल्याजवळ असला पाहिजे असं वाटलं पाहिजे. त्या विषयाचा ध्यास लागला पाहिजे. माझ्या मना लागो चाळा, पहावया विठ्ठल डोळा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. रात्रंदिवस तोच ध्यास लागला पाहिजे. त्या विषयाशिवाय दुसरा विषयच आमच्या डोक्यात नाही आला पाहिजे. कोणी आलं तरी तेच सांगायचं, कोणी गेलं तरी तेच सांगायचं, रस्त्यात कोणी भेटलं तरी तेच सांगायचं, नातेवाईक भेटले तरी तेच सांगायचे. इतका छंद लागला पाहिजे त्याचा. मग तो जर छंद लागला तर आपल्याला बाकीचे विषय डोक्यामध्ये येणारच नाही. प्रपंच तर करायचा आहे, प्रपंच करावा, नेटका दिसू नये तो फाटका. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसार कुणी सोडायला सांगितलेला नाही, संसार करून परमार्थ करायचा आहे. पण त्याच्यामध्ये जास्त गुंतवून घ्यायचं नाही. संसार करायचा आहे, तो कोण करणार आहे? आपल्यालाच करायचं आहे. आपल्या वाटेला जे वेदविहित कर्म आलेले ते वेदविहित कर्म आपल्याला करत 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 परमार्थ करून सुद्धा त्या पहिली तीरापर्यंत जाऊन पोहोचायचे. विषय खूप महत्वाचे, परंतु आपल्याला सांगणारे सांगतच नाहीत काही विषय. त्याच्यामुळे साधकांचं परिवर्तन होत नाही.
तुम्हाला म्हणते सगळ्या लोकांना आपल्याला असं वाटतं आम्हाला मुक्ती मिळावी, आम्हाला मुक्ती मिळावी, वाटतं ना? हा शब्द ऐकून नसेल ना, जीवनामध्ये मुक्ती मिळावी. मग लोकांना वाटतं मुक्ती कशाने मिळते? पुण्य केल्याने मुक्ती मिळते असं वाटतं लोकांना, नाही का? मग पुण्य म्हणजे काय करायचं? काशीला जा, बनारसला जा, तुमच्या आता आणखी काही निघाले, नर्मदेची फेरी करून या, एखादी पंगत घाला, कुठेतरी 500 रुपये वर्गणी द्या, कुठेतरी 5000 रुपये वर्गणी द्या, असं वाटतं तुम्हाला की त्याच्याने पुण्य मिळते. ही पुण्याचे मार्ग आहेत, परंतु तरी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ओळी आहे की पै पुण्याची पावती सरे, इंद्रपदाची उडी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. सरपंच किंवा कुठल्याही पदावरती जो माणूस असतो तो 5 वर्षापुरता असतो. 5 वर्षानंतर दुसरा माणूस निवडून आला की खुर्ची खाली. आता सुद्धा इलेक्शन झाले, त्याच्यानंतर जो निवडून येईल पहिल्या माणसाची खुर्ची खाली, त्याला कोणी रामराम घालणार नाही. मग आता नवीन आला त्याला घालणार, मग नंतर पुन्हा दुसरा आला की याला कोणी घालणार नाही. मग विचार करा, पै पुण्याची पावती सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानेश्वरीतली ओवी. मग पै पुण्याची पावती सरे, तुमचं पुण्य सरत आलं की विषय संपला. इंद्रपणाची उटी उतरे, इंद्रपणाला सुद्धा पाठीमागे यावं लागलेले. इंद्र ब्रह्मचंद्र यांना सुद्धा कोणी विचारलेलं नाही तर तुम्ही आपण किती सामान्य माणसं. इंद्रपणाची उटी उतरे, उटी कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? तुमच्याकडे आहे शब्द? उटी कशाला म्हणतात? नाही माहिती तुम्हाला? नाही ना? ज्या वेळेला गाडी अशी उताराला लावलेली असते ना, त्याला खाली लावतात ना, वटकन म्हणतात. आम्ही वटकन टाकाला लावतात, त्याला वटकन म्हणतात. जावायचं टाकाला नाही का लावतात, 100 रुपये 250 रुपये 250 रुपये नाही का? हा, ते वटकन नाही, मात्र मी वटकन म्हणतात. पण त्याला उटी म्हणजे आधार लावायचा की गाडी उताराकडे येऊ नये, नाही का? मग त्यांनी सांगा कशी शब्द वापरले ज्ञानेश्वरीमध्ये. पै पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे. म्हणजे इंद्रपद जरी तुम्हाला मिळालं तर त्याला जरी ते वटकन लावले, टेकन लावले पुण्याचं, तरी ते सुद्धा संपलं तर ती लगेच परत खाली येणार. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या मृत्यू लोकामध्ये परत यावं लागणार आहे तुम्हाला. मग विचार करा, मृत्यू लोकामध्ये परत येण्यासाठी स्वर्गीची आम्हाला चिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. ते सुद्धा इच्छा करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावं. कशासाठी? गुरु करण्याची योजना फक्त मृत्यू लोकातच आहे. फक्त या पृथ्वी तलावरती तुम्हाला ते पाहायला मिळेल. मग तुम्ही सांगा, आज आपण एवढे भाग्यवान आहोत, मनुष्योनी आपल्याला मिळालेली आहे. मनुष्योनी मिळाल्यानंतर त्याच्याही पेक्षा दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशील नारायण. सगळी इंद्रिय भगवंताने आपल्याला चांगली दिली. हात पाय नाक कान डोळे सगळं व्यवस्थित दिलं. कुठे कमी ठेवलं आपल्याला भगवंतानी? त्याचा आपण आनंदच मानत नाही हो. आणि त्याच्यामुळे दुःख वाटतं. सतत गाणी चालू राहतात सगळ्यांची, माझं असं माझं तसं, माझं असं माझं तसं. माणसाने इतकं सुखी समाधानी राहिलं पाहिजे ना. अरे तो चांगला आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला देवाने डोळे दिले. अरे त्याला तर हात पण नाही, कसा बिचारा काम करत असेल. मला तर देवाने 2 हात दिले. बापरे, त्याच्या पायाला चप्पल पण नाही, त्याचे पाय पोळतात. मला तर काही कळलं, 10 रुपयाची तरी चप्पल मिळते. असं वाटते का कधी समाधान? हे वाटलं पाहिजे. आणि हे वाटायला सुरुवात आपण केली पाहिजे. त्याच्या अंगावर इतके फाटके कपडे, त्याला किती थंडी वाजते, त्याच्या अंगावर काही नाही, निदान माझ्या अंगावर कपडे तरी आहे. हे समाधान मानायला सुरुवात करा, किती आनंद वाटेल बघा तुम्हाला. खूप समाधान आहे. परमार्थ करणारे लोक कशाचे टवटवीत फ्रेश दिसले पाहिजे. कारण त्यांनी सांगितले, मुळाला जर पाणी घातलं ना तर झाड असे हिरवगार फ्रेश दिसतात, टवटवीत दिसतं. मग मुळाला पाणी घालायचंय ना. मग मुळाला पाणी जर घालत असता, आपलं जर नामचिंतन चालू असेल तर कोणाचंही नाम चालू द्या ना. त्यांनी सांगितलं, भक्त प्रल्हादाला तर वयाच्या 5व्या वर्षी देव सापडला ना. त्याला म्हणजे त्याच्या कडेत टाकलं, उंटच्या पायाखाली दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, डोंगरावरून टाकलं, तरी काही झालं नाही त्याला. अरे काही लोक नावं ठेवतील, बोलतील, काय घेणे,
काय घेणे त्यांच्याशी आपला परमार्थ खरा आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे, आपला गुरुवर विश्वास पाहिजे, नामावर विश्वास पाहिजे, ज्ञानेश्वरीवर विश्वास पाहिजे, सतत बोलत राहिलं पाहिजे, शंका निरसन केल्या पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत गुरूंना, पुन्हा पुन्हा गुरुची आपली भेट व्हायला पाहिजे. गुरुलाही गरज पाहिजे आणि शिष्यालाही गरज पाहिजे, दोघांनाही गरज आहे. तुम्ही सांगा, लहान मुलाला भूक लागली की ते आईजवळ येतं की नाही? त्याची गरज आहे. ते रडतं, लगेच आईला वाटतं आई मुलाला भूक लागली, आई लगेच त्याला घेते. मग आईला पण मुलाची गरज पाहिजे, मुलाला पण आईची गरज पाहिजे. सगळी गरज गुरुलाच आहे का? सगळी गरज शिष्यालाच आहे का? दोघांना पण गरज पाहिजे. शिष्याने सुद्धा गुरुला बोलवलं पाहिजे, महाराज आम्हाला अनुग्रह दिला, आम्हाला अमुक झाले, आमच्याकडे या, सत्संग करा, आम्हाला जरा ज्ञान द्या, आता किती दिवस झाले तुमची आमची भेट नाही झालेली. हे आपणही बोलवलं पाहिजे. त्याच्या पलीकडं गुरुनी स्वतः आलं पाहिजे. नाही बाबा, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी तन्वयाची जाती करी लाभावी न प्रीती. माझ्या लेकरांना भूक लागली हे आईलाच कळलं पाहिजे. कळतं की नाही? अहो श्रीपाद बाबा किती छोटे छोटे दृष्टांत सांगायचे, इतके साधे साधे दृष्टांत सांगायचे, विषय पटून दिलेला आहे. श्रीपाद बाबा सारखा महात्मा या पृथ्वी तलावरती अवताराला आला आणि त्यांच्या मार्फत आपल्याला नाम मिळालं. आपल्यासारखे भाग्यवान या जगात कुणीच नाही. ब्रह्म नाही, इंद्र नाही, चंद्र नाही, कुणीच नाही. इतके भाग्यवान आपण आहोत. तुम्ही सांगा, शेतामध्ये गाई जर चरायला गेली, शेतामध्ये जर गाई चरायला गेली तर तिथे गेल्यानंतर दुपारी 3-4 वाजता, बरं का, दुपारी 3-4 वाजता गाईला पानं फुटायचं. चष्मा काढा, चष्मा. दोन दुसऱ्याला म्हणत होतं थांबा, आता त्यांनाच द्यावं. मग तुम्ही सांगा की पूर्वीचे बायका शेतामध्ये कामाला जायचं नाही का? मग 3:30-4 वाजता त्या आईला पाना फुटायचा. तिला लगेच कळायचं माझं बाळ घरी रडत असेल, माझ्या बाळाला भूक लागली असेल. का बरं कळत होती तिला? पाना फुटणं म्हणजे काय माहितीये ना? ज्या बाईने वेदना देऊन, कळा देऊन मुलाला जन्म घातलेला आहे, त्या मुलाला भूक लागलेली आईला कळलीच पाहिजे. आणि आई मग त्या शेतामधनं धावत धावत घरी येणार आणि घरी आल्याबरोबर पहिलं मुलाला जवळ घेणार. बरोबर? एवढंच नाही, तुम्ही शेतामध्ये गाई घेऊन जा. आता पूर्वीच होत होता, आता कसं होतं आपल्याला माहित नाही. आता सगळ्या जर्सीच निघाले नाही का? मग पूर्वी शेतामध्ये गाई गेल्यानंतर 4 वाजता तिला बरोबर पाना फुटायचं. वासरू घरी बांधलेलं असायचं नाही का? मग वासरू घरी बांधलेलं असायचं, गाई शेतामधनं धावत धावत यायची. तो वासरू लावणीला बांधलेलं असायचं, तिथून यायची शेतामधनं धावत. आणि आल्यानंतर ते गोठ्यात वासरू बांधलेलं असायचं ना, तर ती गाय धावत धावत यायची. गाई शेतामधनं धावत आल्यानंतर कुठं घुसायची? कुठं? वासराजवळ. गोठ्यात जायची ना आपल्या लोकांच्या. नक्की तुम्हाला जास्त माहिती गाय म्हणजे. गाय धावत यायची आणि गोठ्यात जायची, आपल्याच गोठ्यात जायची. आपल्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर वासरू लगेच तिला बेलगायचं. तिचं लोकांचं वासरू गायला बी लागतं का टोंग्याला? हो, लगेच गाय वासरू गायला बिलगत ना, लगेच ते वासरू प्यायला सुरुवात करतं ना गाईला. लगेच प्यायला सुरुवात करते, लगेच त्या गाईला पाना फुटतो. मग विचार करा, दूध जे आहे ते वासरासाठी आहे का आपल्यासाठी? वासरासाठी. किती पिऊ देतो आपण? किती पिऊ देतो? एवढं लगेच वासराला बाजूला काढले की लगेच गाय पहिले लगेच ते दूध काढलं लगेच चाललं डेअरीला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे, हे संसार एवढे थोरोजे फेडविले जगाचे. या जगाचं ओझं फेडण्यासाठी, कल्याण करण्यासाठी भगवंताला अर्जुनाला गीता सांगावी लागली. अर्जुनाचे निव्याजे, अर्जुनाला निमित्त मात्र केलं. अर्जुनाला वासरू बनवलं, भगवंत गाय बनले आणि त्या निमित्ताने भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. मग ते वासरू जसं पिल्यानंतर मग गायला पाना फुटतो आणि ते दूध काढलं जातं. जर्सी गायला वासरू दाखवलं जातं का? माझ्याकडे नाही गाया, माझ्याकडे दारात येतो, कसं काढतं ते माहित नाही. जर्सी गायला पाना लावा फुटतो, वासरू लावा लागतं.
नाही ना हो, काही लोक मोठं घालतात. तसं निघालंय आता भेसळीचं सगळं हायब्रिड. गुरु बी हायब्रिड, शिष्य बी हायब्रिड, सगळं हायब्रिड. ओवर पाहिजे परमार्थ कसा असावा. मग विचार करा, ते वासरू पिल्यानंतर गायला एवढं पानं फुटतो, पण दुसऱ्या दिवशी असं वाटलं शेतकऱ्याला की आता आपण गाय शेतामध्ये काल एकटीच पाठवली होती, वासरू घरी गोठ्यात बांधून ठेवलं होतं, ती घरी खूप त्रास देतं, त्याला द्या आता गाई बरोबर पाठवून, असं वाटलं शेतकऱ्याला. आणि म्हणून त्याने काय केलं, गाई बरोबर वासराला पाठवून दिलं शेतामध्ये. मग गाई बरोबर शेतामध्ये वासराला पाठवून दिल्यानंतर तुम्ही खरं सांगायचं कसं पाठवलं, पाहिलं असेल का नाही? एवढं तर सांगा. तुमच्या भाषेत तर बोला ना मला, तुमच्या भाषेत चोरशे घातले तुमच्या खानदेशात. कसं पाठवलं बरोबर आहे ना? गाई बरोबर पाठवलं वासरू, पण मुळी बांधली, मुसक्या बांधल्या नाही का. वासरू गाईचंच, त्याला प्यायचा पूर्ण अधिकारी, परंतु ते गाईला पिऊन टाकेल, सगळं दूध संपून टाकेल, म्हणून त्याच्या तोंडाला मुसक्या बांधल्या पाठवून दिली. आपलं तसंच केलंय, आपलं तसंच करून टाकलंय, काही ठेवलं नाही बाकी. बरं का, सतत बोलत राहिलं पाहिजे, सतत त्याचा विचार केला पाहिजे, चिंतन मनन मंथन सतत ध्यान चालू पाहिजे त्या नामाचा, तरच ते ज्ञान वाढतं. तुम्ही जसं तुमच्या शेतीचं बोलता, व्यवहाराचं बोलता, प्रपंचाचं बोलता, तसं परमार्थाचं सुद्धा सतत कीर्तन तुम्हा रात्रंदिवस ती क्रिया चालू पाहिजे. अनुग्रहाचं चिंतन असेल तरी ते केलं पाहिजे, प्रबोधाचं असेल तरी ते केलं पाहिजे. आपल्याकडनं काही चुकतं का विचारलं पाहिजे गुरुला. गरज आपली पण आहे ना, गरज आपली पण आहे ना. आपण विचारलं पाहिजे आमचं चिंतन बरोबर आहे का ते तपासून पहा. आम्हाला होत नाही या अवस्था, का होत नाही, इतके दिवस झाले ते विचारलं पाहिजे. ती करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ते विचारलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा ध्यास कोणाला पाहिजे, शिष्याला पण पाहिजे. आणि म्हणून एकट्याने जर त्या मार्गाने जर तुम्ही गेला तर निश्चित आपल्याला ते ज्ञान घ्यायल्याशिवाय होणार नाही. कारण आपल्याला ते ज्ञान होण्यासाठी करायचे, अज्ञान घालवायचे. मग अज्ञान कुठलं की देव कुठे आहे. आज जगामध्ये मोठे लोक सुद्धा संशयामध्ये आहे की देव कुठे आहे. बऱ्या लोकांना अजून प्रश्न पडलेला आहे की देव कुठे आहे. मग आता विचार करा, जर सगळ्या लोकांना देव कुठे आहे प्रश्न पडला, बरेच लोक म्हणतात देव आहे, बरेच लोक म्हणतात देव नाही. देव आहे आणि देव नाही. आता तुमचं अजून काय मत आहे मला काही माहित नाही का. काही तुम्ही घेतलेलं आहे अनुभव नाही ना, दिसलं मला तसं विचारलं की अनुभव घेतले नाही करत नाही. आता सहज आपला प्रश्न आहे, बाकी काही त्याच्यामध्ये आपण चुका किंवा काही काढत नाही, कारण या शंका आहे या जगामध्ये देव आहे का आहे, कोण देवीपैकी उत्तर असेल आहे. आता तुम्हाला सगळ्यांना मी प्रश्न विचारते, प्रश्न खूप साफ आहे, मराठीतला आहे. तर जगामध्ये देव आहे का? बरं ठीक आहे. बरं तो कुठे आहे नेमका, आता तुम्ही सांगा उत्तर. देव कुठे आहे? आपल्यामध्ये. बरोबर आहे, तुम्हाला पटते. आता तुम्ही म्हणजे विषय ऐकले नाही म्हणून तुम्हाला पटते, परंतु देव जर आपल्यामध्ये आहे, किती वेळा असू द्या, दारू पिणारा असू द्या, प्रत्येक जण काय सांगतो देव आपल्यामध्ये आहे. बरोबर आहे ना, हात लगेच असं करतात आपल्यामध्येच आहे. मग देव जर आपल्यामध्ये आहे, कुठे आहे? हृदयामध्ये आहे. जगाबाईने सांगितलं देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहा. कुठे शोधायला सांगितलं देव? हृदय मंदिर. कुठे शोधायला सांगितलं? बोलत राहायचं नेहमी. हृदय मंदिर ज्ञान होतं, गप्प बसून ज्ञान होणार नाही. आपल्याला हुशार व्हायचं असेल तर बोलत राहिलं पाहिजे, सतत चुकलं तरी चालेल. मग देव कुठे सांगितला? हृदयामध्ये. बरोबर आहे ना? हृदय कुठे आहे? बोला. आपल्या जवळ हृदय आहे का नाही? बोला ना, लागता काय? तिने तुमच्या नवऱ्याचं नाव नाही विचारलं, नाव नाही घ्यायला सांगितलं कोणाला. हृदय कुठे आहे? आपल्या जवळ. आतमध्ये आहे ना? आत आहे का बाहेर आहे? मग देव जनाबाई सांगते देव हृदयामध्ये आहे, हृदय आतमध्ये आहे. मग देव कुठे शोधला पाहिजे? आत का बाहेर? लोक चालले बाहेर शोधायला. काशीला जा, पंढरपूरला जा, पैठणला जा, आळंदीला जा, देऊला जा, नाही का. कुठं लांब लांब चालले बरेच लोक. नर्मदा परिक्रमा करायला चालले,
कोण अयोध्येला चालली, कोण कुठं चालली, सापडाल का देव? हा, तुम्हाला खरा देव पाहिजे का खोटा देव पाहिजे? दोन देव आहे बरं का, खरा पण खोटा पण. हा? जो आकाराला आलेला तो खोटा आहे, पण हरिपाठामध्ये कोणता सांगितला? निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तू निचर आणि अचर हरिसी बजे. भगवंत वस्तू निर्गुण निराकार आहे. आता तुम्हीच माहितीये की देव आपल्या हृदयामध्ये आहे, देव आपल्यामध्ये आहे, सांगितलं ना तुम्ही. मग तुम्हाला दिसला का कधी देव? दिसला का कधी तुमच्या मनाला? केसापासून तर नखापर्यंत कोणी पाहिला? नुसतं म्हणायचं देव आपल्यामध्ये आहे. देव कोणाला म्हणतात, का म्हणतात, कशासाठी म्हणतात, तो कसा आहे, हा सगळा अभ्यास आपल्याला आपल्या शरीराचा करायचा आहे, लोकांचा नाही करायचा. तुम्हाला यांचा करायचं नाही, यांना यांचा करायचं नाही. आपला अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याला परमार्थ म्हणतात. ती ज्ञानेश्वरी, ते भागवते, तो हरिपाठ आहे, वेगळं काही करायचं नाही. त्यांनी काय म्हणले? नीच वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. म्हणजे हा विषय झाले लिहिलाय ना हरिपाठामध्ये. नीच वृत्ती काढी म्हणजे स्वतःची जी वृत्ती आहे ती काढून टाकायची. आपल्याला निवृत्तीकडे जायचं, प्रवृत्तीकडे जायचं नाही, निवृत्त व्हायचं याच्यामधून. नीच वृत्ती काढी, नीच म्हणजे स्वतः जवळची ती वृत्ती ती का आपण म्हणतो ना, तू कोणत्या वृत्तीचं आहे मला माहिती, तू कोणत्या गुणाचं आहे मला माहिती नाही का. मग नीच वृत्ती काढी सर्व माया तोडी. मग माया पण तुटत गेली पाहिजे ना आपली. आणि इंद्रिया सवडी लपून, हा विषय इंद्रियांमध्ये लपून राहिला नाही पाहिजे. त्याची लाजच नाही बाळगली पाहिजे ना. लाज, भय, शंका पूर्ण टाकून परमार्थ करावा लागतो, तेव्हा सद्गुरू करावा. लाज, भय, शंका पूर्ण टाकून द्यावी लागते. तुम्ही जर म्हणतात बाई मला तर अवस्था होताना कोणीतरी पाहिजे, मग मला लाज वाटेल, मग मी जर रडायला लागले तर लोक हसतील, मी जर हसायला लागले तर लोक माझ्याकडे पाहतील, मी जर जमिनीवरती गडबडा लोळायला लागले तर लोक मला नावं ठेवतील. संपला, तुला देव कधीच भेटणार नाही, जा, कधीच भेटणार नाही. हा, तुम्हाला बाकीच्या गोष्टीची नाही लाज वाटत, तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं नाही भय वाटत, तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं नाही काही वाटत, आणि देवाच्याच बद्दल कसं काय असं वाटतं? होऊ द्या ना झालं तर. आणि हाच विषय अख्ख्या जगामध्ये झाकून ठेवला. अनादिकालापासून चालत आला, पण आताच्या सर्व लोकांनी हा विषय झाकून ठेवला, सगळ्या महाराजांनी. कारण त्यांना पाहिजे फक्त पैसा. कारण सर्व महाराज लोकांनी काय केलं? मठ बांधले, आश्रम बांधले, संस्था तयार केल्या, वारकरी शिक्षण संस्था केल्या, सगळं केलं. पैशाशिवाय दुसरा कुठलाच विषय येऊ दिला नाही. आणि अनादिकालचा विषय आहे, काय आहे? शिव हळहळे तापला तोही नामी शीतळ झाला. बघा पुरावे साधू संतांचे. आपलं कोणत्या वयवर मागच्या सर्व लोकांनी मला जाणून भक्ती केली. मागच्या म्हणजे कोणत्या? सर्व देवांनी, सर्व संतांनी देवाचंच नामस्मरण केलं, दुसरं काही केलं नाही. शिव हळहळे तापला तोही नामी शीतळ झाला. शिव म्हणजे शंकर. शिव हळहळे तापला तोही नामी शीतळ झाला. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधनं विषय निघाला आणि अमृतही निघालं. तुम्ही कोणतं पिता? तुमच्या वाटेला आलं तर कोणतं पिता? खरं बोलायचं ना हो. विष पिताल का? नाही म्हणा ना. आपण सगळे विष अमृतच मागणार ना. सगळ्यांनी अमृतच मागितलं. विष प्यायला कोणीच तयार नव्हतं, कोणीच नव्हतं. आता ते कोणी तर पिलं पाहिजे ना. शंकर म्हणे आता मी पिऊन टाकतो, पिऊन टाकले. सगळं शरीर निळं काळं झालं, सगळं लागला सगळ्या शरीराचा दाव आहे. अंगावर सर्प, व्याघ्रांवर गुंडाळलं, चंद्र घेतला, सगळं. आता ती शंकराची मूर्ती तुम्हाला माहिती, ती काही सांगायची गरज नाही. एवढं सगळं झालं तरीही शंकर शांत झाला नाही. मग काय करावं लागलं? शिव हळहळे तापला तोही नामी शीतळ झाला. त्याला तेच नाम घ्यावं लागलं जे तुम्ही आता घेताय. अख्ख्या जगातल्या कुठल्याही महाराजाला विचारून घ्यायचं की शंकराने कोणतं नाम घेतलं, आणि त्यांनी जर सांगितलं तर मला लगेच फोन करायचा. एक काही महाराजाला काही माहित नाही. हा परमार्थ फक्त आपल्याकडेच आहे, फक्त आपल्याकडे, बाकी जगात कोणाकडे नाही. जगात, जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, अख्ख्या जगात कोणाकडे नाही. मग शंकराला सुद्धा ते नाम संप्रदायानुसार सद्गुरूंकडूनच घ्यावं लागलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला स्थिती हे अनादिकालापासून चालत आलेलं. प्रभू रामचंद्र देवाचा अवतार आहे ना.
आपण देवाऱ्यामध्ये त्यांची पूजा करतो ना, रामाची, कृष्णाची, दत्ताची, फोटोची करतो ना. मग त्यांना सुद्धा आपल्या हृदयातला देव सांगण्यासाठी सद्गुरू करावा लागला. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारको. रामाला वशिष्ठ ऋषींकडनं अनुग्रह घ्यावा लागला. राम, ज्याची आपण रामनवमी साजरी करतो, राम जन्म साजरा करतो, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दावेली. कृष्णाला सुद्धा सांदीपनी ऋषींकडनं अनुग्रह घ्यावा लागला, देव जाणावा लागला. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नोहे माझे मना होता पंडित शहाणा. किती ज्ञानी पंडित असला आणि किती हुशार असला, ही अवस्था झालेली नसेल तर काही त्याच्या ज्ञानाला किंमत नाही. कारण अवस्था होणं हा फार मोठा परमार्थातला वेगळा भाग आहे आणि तो फक्त आपल्या संप्रदायामध्ये आहे, तो कुठंच पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं लोक आम्हाला नावं ठेवतील. तुम्ही सांगा, आज तुमच्या डांगरची लोकसंख्या किती आहे? 3-3.5 असेल. आणि त्यात अनुग्रह किती आहे? 10-20 लोक. 3,500 लोक गावामध्ये राहतात आणि 10-20 लोक फक्त अनुग्रह घेतात. तुम्ही नका पाठवला तुम्ही नका ठेवा, कारण त्यांच्या भाग्यातच नाहीये ना. भाग्याचा उदय तेही दोन्ही संत पाहिजे. ज्यांचं भाग्य फळाला आलं त्यांनाच संत भेटतील, बाकीच्यांना भेटणार नाही. संत भेटणं खूप श्रीमंतीची गोष्ट आहे. तुम्हाला जीवनामध्ये सगळं भेटेल पण संत भेटणार नाही. कारण संत ओळखण्याची ताकद मात्र आपल्यामध्ये पाहिजे. आणि ती जर नसेल तर तुम्हाला संत जवळून जातील, तुमच्या घरात येऊन बसतील, चहा कमी जातील, ताटामध्ये जेवतील, तरी तुम्हाला संत ओळखता येणार. संत ओळखताच येणार नाही. संत ओळखण्याची गुण काय? जिथे अष्टसात्विक भाव होत असतील तो संतांचा संप्रदाय. ते ओळखण्याची कोण आहे? तो माणूस काळा आहे का, गोरा आहे का, गरीब आहे का, श्रीमंत आहे, त्याच्याशी काही घेणं नाही. माणूस म्हणजे संत नव्हे. डॉक्टर, वकील, इंजिनियर ही पदवी ज्ञानाला आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर ही पदवी ज्ञानाला आहे. तसं संत ही पदवी ज्ञानाला आहे, माणसाला नाही. आता माणसांना संत म्हणतात, पडा आमच्या पाया, आमचे पाय धुवा, आमची सेवा करा, आमची अमुक करा, आमची दमुक करा, आम्ही तुमचे गुरु, तुम्ही आमचे शिष्य. काही नाही, सगळे एकाच पातळीचे, सगळे एकाच लेवलचे. ज्या दिवशी अनुग्रह दिला जातो त्या दिवशी ए हृदयीचे ते हृदय घातले आणि दोघं जण एकाच पातळीचे होतात. गुरु आणि शिष्य एकाच लेवलचा होतो. दोघांमध्ये भेद राहत नाही, भेदच राहत नाही. मग सांगा, रामाला वशिष्ठांकडनं अनुग्रह घ्यावा लागला, कृष्णाला सांदीपनींकडनं अनुग्रह घ्यावा लागला. दत्तात्रय महाराजांनी जीवनामध्ये 24 गुरु केले तरी ज्ञान झालं नाही. गुरु म्हणजे काय? बरेच लोकांचं म्हणणं असते तुम्हाला बोलता आलं पाहिजे त्यांना. बरेच लोक म्हणतात आम्ही गुरु केला, आम्ही गुरु केला, आम्ही गुरु केला. अरे बाबा, तू गुरु केला इथपर्यंत बरोबर आहे. गुरु कोणाला म्हणतात? गुरु म्हणजे फक्त गुण घ्यायचा आहे कोणाचा तरी गुण. मला जर स्वयंपाक करता येत नसेल तर मी तुम्हाला विचारलं कसा करायचा, तो तुम्ही मला शिकवलं तर तुम्ही माझे गुरु आहे. मला शिवणकाम येत नसेल, मी जर कोणाला म्हटलं मला शिकवा तर तुम्ही शिकवलं तर तुम्ही माझे गुरु आहे. मला गाडी चालवता येत नाही म्हणून मी जर कोणाला म्हटलं मला गाडी चालवायचं शिकवा तर तो माझा गुरु आहे. म्हणजे आपण जगामध्ये सगळेजण एकमेकाचे गुरु आहोत. आपणही कोणाला काहीतरी शिकवलं असेल, आपण कोणाकडनं काहीतरी शिकलं असेल. प्रत्येक जण गुरु आहे या जगामध्ये. तो गुरु नकोय आम्हाला. आम्ही या बाबाची माळ घातली, आम्ही त्या बाबाकडे गेलो, आम्ही हा बाबा गुरु केला, आम्ही तो बाबा गुरु केला. अरे गुरु करून काय फायदा झाला तुझा? आयुष्यात अजून तुझं काहीच परिवर्तन झालं नाही, तुला काहीच अनुभव आला नाही. लोकांना विचारलं गुरु केल्यावर काय अनुभव आला? ते म्हणतात आमचं घरदार खूप चांगलं झालं, आमची श्रीमंती वाढली, आमच्या विहिरीला पाणी लागलं, आमच्या शेतामध्ये पीक आलं, मला चांगली बायको मिळाली, मला चांगली पोरं झाली, मला चांगली नोकरी मिळाली, प्रमोशन मिळालं. हे गुरु करतो? ज्ञानेश्वरी गेले का असं कुठं? जर असं कोणी म्हटलं ना की गुरु केल्यावर असे फायदे झाले आमचे, की आम्हाला प्रमोशन मिळालं, बायको चांगली मिळाली, विहिरीला पाणी लागलं, त्याला मी एकच म्हणत असते, ज्ञानेश्वरी कोणच्या अध्यायात लिहिले मला दाखव. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांना हे अनुभव मिळण्यासाठी त्यांनी गुरु केले नाही ना, अजिबात नाही. अरे चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला
कुणमणीच्या सुखात पांडुरंग भेट देत. पांडुरंगाने भेट द्यावी म्हणून जीवनामध्ये गुरु करायचंय. मग तशा पद्धतीचा जर तुम्ही गुरु केला तर निश्चित तुम्हाला आज सुद्धा कसा अनुभव येईल ना. पण लोकांचं काय म्हणणं आहे, तो अनुभव आता कुठे राहिलाय का? अजून लोकांचं तेच म्हणणं आहे. म्हणून लोक म्हणतात हे अनुभव राहिले का? आम्ही ज्यावेळेला अनुभव घेतले त्यावेळेला सुद्धा लोक तसंच म्हणायचे, हे ज्ञान कुठं आता राहिलंय का? ते त्या काळात होऊन गेलं म्हणे. गहू बदलला गहू, ज्वारी, बाजरी नाही तुमच्या आईच्या काळात वेगळी, तुमच्या काळात वेगळी, नातवाच्या काळात वेगळी, असं काही आहे का? चंद्रसूर्य तोच आहे का बदलला? चंद्रसूर्य तोच आहे का बदलला? त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. हो, चंद्रसूर्य तोच आहे का बदलला? पाणी बदललं का तेच आहे? पाऊस बदलला का तोच आहे? जमीन बदलली का तीच आहे? गहू, ज्वारी, बाजरी, कापाशी तेच आहे का बदललं? नाही बा, त्या काळात वेगळं होतं गहू ना आता वेगळं आहे. आता आहे का? 9 महिने 9 दिवसांनी मुलं होत होती, आता बदललंय का काही? मग काय बदललं? काहीच बदललं नाही. देव काय बदललं? देव जसा आहे तसाच आहे. जी प्रचिती येत होती ती तशीच आहे. आणि म्हणून त्याला तुम्हाला पुरावे माहित पाहिजे. तुम्ही जर एवढे वर्ष झाले अनुभव घेऊन जर तुम्हाला पुरावे माहित नसतील, तुम्ही कसे तुमच्या आईबापाचे पुरावे देतात? आमच्या वडिलांना 10 एकर जमीन आहे, आमच्या चुलत्याला 5 एकर जमीन आहे, आमच्या भावाने याची पोरगी केली, आमच्या बहिणीला इतकी मुलं झाली. हे कसं माहिती सगळं तुम्हाला? मग ही अवस्था कोणाकोणाला झाली हे तुम्हाला किती जणांना सांगता येईल? या जगामध्ये अनादिकालापासून तुम्हाला होती ही अवस्था कोणाकोणाला झाली याचे पुरावे तुम्ही शास्त्रात दाखवता का इतर लोकांना? कोणाकोणाला झाली हे सांगता येते का तुम्हाला? म्हणून लोक बरोबर येतील, अनुग्रह येतील. तुम्हाला सांगताच येत नाही तर तुम्ही काय लोकांना सांगणार आहे? सांगता आलं पाहिजे. असं बैठकीला बसल्यावर 4 बाया बाहेर गप्प मारत बसल्या ना, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या जर म्हणतील ना तुमचा घुमाड्या बाबा तुमच्या अंगात येतं, की पानं हलवल्या त्या हे सगळं मला माहिती काय चालतं ते. मग याच्यामुळे जर तुमचे लोक वाढत नसतील तर त्यांना अनुभव देण्याची, पटवून देण्याची किंमत आपल्यात पाहिजे. आपल्याला सांगता आलं पाहिजे. हो, तुम्ही जर म्हणता आम्हाला घुमाड्या बाबा आणि आमच्या अंगात येतं घुमतं, हे कोणाकोणाला झालं तुम्हाला माहितीये का? रामाला झाले, कृष्णाला झाले, दत्तात्रय महाराजांना झाले, नाथ महाराजांना झाले, ज्ञानेश्वर महाराजांना झाले. असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओव्या पण माहित पाहिजे, पुरावे पण माहित पाहिजे, अभंग पण माहित पाहिजे. किती जणांना माहिती सांग काय घेणे तुम्हाला? मग 25 एकर कसं काय सांगता येईल? 7 दाराचे उतर नाव कोणाचे ते कसं काय सांगता आलं? तुमच्या वेळाचं नाव कसं काय सांगता आलं? ते कसं जमतं सगळं पटापटा? पण हेच जमत नाही काही. नाही ना जमत. आम्ही काहीच अभ्यास करत नाही. हो, किती सोपं उदाहरण आहे बघा. नामदेव गाथ्यामध्ये अभंग 108 क्रमांकाचा सगळं माहित पाहिजे आपल्याला. परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरी, नकळे अंतरी नृपाचिया, करती बडबड होती भूतचेष्ट, पाचारा वशिष्ठ लवकरी, येऊन वशिष्ठ पाय कौशल्यसी, नावती पियेची अष्टभाव. विचार करा, हे वर्णन कोणाचं आहे? कौशल्याच्या अवस्थेचं आहे. राम जन्माला यायचंय त्यावेळेच आहे. हे पुरावे जर आपल्याकडे असतील ना तर समोरचा माणूस बोललाच नाही पाहिजे. आता कोणी जर विचारलं का ताई तुमच्या घरी किती जमीन आहे? मी सांगितलं 100 एकर जमीन आहे. तुम्ही हो म्हणणार, हे म्हणणार, सगळे मुंडे आलो होता नाही का? सगळ्यांनी म्हणले हो त्यांच्या घरी 100 एकर जमीन आहे. पण ह्याच्यातलं एकदम जर खूप हुशार असेल ना तर तो माझ्या गावाला येईल. का त्यांच्या घरी खरंच 100 एकर जमीन आहे का? त्यांनी चौकशी सुरू केल्या ना, सगळ्या गावात विचारलं, सगळ्यांना विचारलं ताईंच्या घरी 100 एकर जमीन आहे का? कोणी म्हणे हो, कोणी म्हणे नाही. आता ताईंच्या घरी 100 एकर जमीन आहे का हे जर तपासून पाहायचं असेल तर काय करावं लागेल? तो कुठून येतो? कुठं कुठं येतो? येत सगळं तसं त्याच्याकडे मिळतो. 7 बाराचे उतार असतं. नाही अनुभवाचं कधी तर अनुभवाचं बघा ना किती सोपं सोपं आहे ते. मला सुद्धा माहित नाही कारण माझ्या घरी शेतीच नाही तर मला काय कळणार आहे? जो ज्या ह्याच्यातून गेला त्याला त्याच्यातलं नॉलेज असतं. मग तुम्ही सांगा, मग तो जर माणूस माझ्या गावाला आला आणि तो जर म्हणला ताई तुमच्या घरी किती जमीन दाखव कुठे, तर मी काय केलं असं ऊस लावलेला होता. मी म्हणले हे काय ही सगळी जमीन आमचीच आहे. ते बावट असेल तर माना आलो
हा पाहिली चला त्यांच्या घरी जमीन आहे. पण ते अजूनची किच्चक आहे. ते म्हणतं नाहीच आम्हाला पाहिजे तुमची 100 एकर कुठे ती दाखवा. मग आता ती दाखवून पण समाधान नाही, काहीच समाधान नाही. मग आता काय करावं लागेल? उतारा. केवढा आहे? एवढाच आहे ना, हे तर एवढं आहे. एवढा 7-12चा उतारा दाखवला, नशात उतरली ना. केव्हा त्याच्यावर लिहिलं होतं ऋषाली गायकवाड 100 एकर जमीन, काम संपलं. आता जाईल कुठे विचारायला? मग तुम्ही दाखवलं का शास्त्र कधी कोणाला की अवस्था का होते म्हणून, कशी होते? आता तुम्हाला सांगता नाही, सांगता आलं म्हणून लोक घडत नाही. धडाधड सांगता आलं पाहिजे, त्याचे ते पुरावे दाखवायचे, क्रमांक सांगायचं, जा घरी जाऊन बघ शास्त्रामध्ये काय लिहिलेले ते, त्याला मान्यच करावं लागेल. मग कौशल्य माता माहितीये का नाही रामाची आई? माहितीये ना. मग राम ज्या वेळेला जन्माला यायचा होता त्यावेळेला कौशल्य रामाच्या वेळेला गरोदर होती. अजून राम जन्माला आलेला नाही बरं का. कौशल्य माता गरोदर होती, तो गर्भ वाढत होता. आणि त्यावेळेला कौशल्य माता वशिष्ठ मुनींकडे गेली. त्यांच्या अख्ख्या घराण्याचे गुरु वशिष्ठ होते. आणि कौशल्य माता गेली त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आली. कोण? रामाची आई कौशल्या. अनुग्रह घेऊन आली, बसली चिंतनाला तुमच्यासारखी. आणि चिंतनाला बसल्यावर झाली ना तिची अशीच अवस्था, लागली जमिनीवर गडावडा लोळायला. ते कोणी पाहिलं? राजाने, दशरथ राजाने पाहिलं. तो म्हणले माझ्या बायकोला काय झालं, चटकी लागली काय? आत्ता चांगली होती ना, आत्ता बिघडली म्हणे. काय झालं म्हणे हिला? मग आमच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला अशी अवस्था व्हायची ना, श्रीबाबाले आम्ही अनुग्रह घेतली अवस्था व्हायची, लोक म्हणायचे यांच्या अंगात आलं, घुमायला लागले, यांना गुलाल आणा, बुक्का आणा, लिंबू टाचणे आणा, अमुक आणा, सगळे म्हणायचे. कोणी चप्पल आणा म्हणायचे. आम्ही म्हणायचो हो काय आणू नका, तो माणूस मरून द्या, आम्ही भरून देऊ म्हणायचो. श्रीबाबा म्हणायचे तुमचा माणूस जर मेला ना आम्ही भरून देऊ म्हणायचे. एवढी गॅरंटी पाहिजे आपल्याला सांगायची. आणि त्याप्रमाणे कौशल्य माता गडबडा लोळायला लागली. दशरथ राजाला काळजी वाटली. दशरथ राजांनी सांगितलं अरे चिंगा चिका करायला लागली. आणि म्हणून एक वॉर्निंग आहे अनुग्रह देताना की असं जर तुम्हाला काही व्हायला लागलं घरी तर घरच्यांना तुम्ही सांगून ठेवा की आम्ही नाम घेतले आणि नामामुळे आम्हाला असं होते, नाही तर लोक तुम्हाला उचलतील आणि दवाखान्यात नेतील. हे सगळ्या गुरुंनी ताकीद देतात, सगळ्यांना सांगतात की बघ त्याच्यामुळे तुम्ही घरच्यांना सांगून ठेवा. मग तसं दशरथ राजाला वाटलं की ही गडबडा लोळायला लागली, कशामुळे असं झालं. मग त्यांच्या लक्षात आलं की वशिष्ठ ऋषींकडे जाऊन आली, मी गुरु केलाय नाही का. वशिष्ठ ऋषींकडे जाऊन आली म्हणून अशी गडबडा लोळायला लागली. मग काय करायचं आता, गुरुलाच बोलून आणायचं, जा तुमच्या बाबालाच घेऊन ये. आणलं वशिष्ठ ऋषींना बोलून आणलं. मग त्यांनी ते पाहिलं, त्यांना पण अवस्था व्हायला लागली, त्यांच्या पण डोळ्यातलं पाणी यायला लागलं गळागळा. मग दशरथ राजांनी विचारलं की का बरं अशी करते, अशी गडबडा का होती, रडते का बरं अशी करते. दशरथ राजाला वशिष्ठ ऋषींनी एकच सांगितलं की ती रामरूप झालेली आहे. बघा बरं का अभंगात लिहिलेले, ती रामरूप झालेली आहे. अवस्थेत असताना तुम्हाला भान होतं, काय कळतं? आपल्याकडे आता लोक पाहतील, आपल्याला आता लाज वाटेल, आपल्याला हसतील लोक, येतं का मनात? येतं. सगळ्याचा विसर पडलेला असतो ना, आणि सगळ्याचा विसर पडणे याला फक्त भक्ती मानतात. हे जेवढा वेळ होतं ना तेवढ्याच वेळात तुमची भक्ती आहे. बाकी तुम्ही दिवसभर जरी देवपूजा करत बसले, कशाचाही नैवेद्य दाखवला आणि किती मोठा सत्यनारायण घातला तरी ती भक्ती नाही, कारण ती देहस्थितीवरची भक्ती आहे. तर इकडे होम यज्ञ चालू आहे तरी लक्ष तिकडे चालू आहे, इकडे सत्यनारायण चालू आहे तरी लक्ष स्वयंपाकात आहे, इकडे पूजा चालू आहे तरी तिकडे कुत्रे डुकर मांजर बघायचं काम चालू आहे, जनावर बघायचं काम चालू आहे. आई चित्त ठिकाणावर. चित्त ज्या वेळेला तुमचं एकाग्र होतं, मन ज्या वेळेला शांत होतं, ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये त्या नामाचं घर्षण होतं आणि त्यावेळेला जीव शिवाची एकीकरण होतं, जीव शिवाचं ऐक्य होतं, आणि त्यावेळेला पूर्ण सगळे झाल्यानंतर ही स्थिती प्राप्त होते. आणि या स्थितीमध्ये सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आता तुम्हाला आठवलं का दूध तापायला ठेवलेलं, दूध उतू चालले अवस्थेमध्ये, आठवलं? दूध उतू चालले, पकडे चालले शेतातून पडून, आठवलं? अगोबाई कोंबड्या ठेवायचं राहिलं, आठवलं? नदामध्ये यायचं राहिलं शेतावर. सांगा ना, या गोष्टी आठवतील का तुम्हाला? खरं सांगा.
मग या सगळ्या गोष्टींचा जो विसर पडतो त्याला भक्ती म्हणतात. माझी मज झाली अनावर वाजा छंद या नामाचा कौशलासे, सगळ्याचा विसर पडणे म्हणजे भक्ती. घन गोळ्या उघडणे म्हणजे भक्ती नाही. टपोऱ्या माळा घालून गावाला झालं दाखवत हिंडायचं, झेंडे घ्यायचे, दिंडीला जाईन पंढरपूरला जाय, 4-4 महिने घरचे कामं टाकायचे आणि फिरत बसायचं तिकडं. हा, एवढा हृदयातला सापडला तरी लोक चांगल्या तोडत तिकडे जातात. आता कशाला काय जायचं राहिलं? काय जायचं काय राहिलं सांगा ना तुम्ही. इकडं म्हटलंय काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. काय आहे म्हणजे शरीर हे पंढरपूर आहे आणि शरीरातला आत्मा आहे तो पांडुरंग आहे. एकदा कळालंय ना, अनुभव आलाय ना, मग आता परत जायची काही गरज नाही. आता तुम्हाला सांगा, आता मला तर तुमच्या सगळ्यांची नावं नाही माहिती, पण माझं नाव मला माहिती की जो सगळ्यांना माहित असेल असं मी गृहीत धरते. माहिती आहे ना सगळ्यांना, ओळखतात आपोआपच सगळेजण ओळखतात नाही का. मग आता माझं नाव जर तुम्हाला माहीत झालेलं आहे बरोबर आहे, तरी तुम्ही प्रत्येकाला विचारणार करू ताईंचं नाव काय, या ताईंचं नाव काय, या ताईंचं नाव काय. एकदा माहीत झाल्यावर कोणी विचारेल का? नाही ना. पण तुमचं नाव काय हे तुम्हाला माहीत झाल्यानंतर तुम्हाला विसर कधी पडलाय? कधीच पडलं नाही ना. तुमचं जे नाव आहे तुम्हाला माहीत झालं की आपलं नाव हे आहे. मग भगवंताचं नाम घेतल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि सगळ्याचा विसर पडणं म्हणजे भक्ती. आणि हेच व्हायला पाहिजे, हीच भक्ती व्हायला पाहिजे. हीची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही सर्वात थोर भक्ती आहे जगामध्ये. याच्यापेक्षा वेगळी भक्ती जगात नाही. आणि हे होण्यासाठी दत्तात्रय महाराजांनी जीवनामध्ये 24 गुरु केले. गुरु कोणाकोणाला केलं? सर्पाला केलं, सुपाला केलं, झाडाला केलं नाही का, नंतर वेश्येला सुद्धा केलं गुरु. सगळ्यांना गुरु केलं दत्तात्रय महाराजांनी. प्रत्येकाकडनं गुण घेतला, पण ते गुण घेतले परंतु सती जीवनामध्ये देवाचा अनुभव यायला पाहिजे होता म्हणून स्वतःचे वडील अतिऋषी यांच्याकडनं अनुभव घेतला. शंकराने पार्वतीला दिला. पार्वती म्हणते देवा तुम्ही कोणाचं नामस्मरण करता? शंकराने सांगितलं माझ्यापेक्षा देव मोठा आहे. म्हणे मलाही ते नाम सांगा. मलाही ते नाम सांगा. कोण सांगेल? ज्याला गरज आहे तो म्हणेल ना. आता गावातले म्हणलेत का? नाही म्हणले. त्यांना काही घेणं आहे का? नाही घेणं. मग ज्याला गरज आहे तो तिथपर्यंत जातो आणि ते मागतो. मग तसं पार्वतीने शंकराला सांगितलं मलाही ते नाम सांगा. मग शंकराने सांगितलं मी ते तुला नाम सांगेल पण एका अटीवर. या असं 4 चौघांच्या देतात सांगता येणार नाही. पण यांना काही देवाची गरज नाही. मग त्यांना कशाला ऐकवायचे? आता मला जर कोणाला माळा घालायची असेल आणि त्यांना म्हणलं ये इकडं आणि त्याला माळा घातली आणि मन भाऊ रामकृष्ण हरी. आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तुम्हाला माहित झालं ना मंत्र काय. हा, आता तुम्हाला पुन्हा गुरु करायची गरज राहिली का? कस काय लोक म्हणतात उघड्यावर माळा घाला आणि उघड्यावर मंत्र द्या. उघड्या बाजारी कथांतेने आले पंढरी नाथा. तुम्ही शेतामध्ये बी पेरल्यानंतर त्याच्यावर माती झाकता तो उघडे ठेवतात, झाकतात, त्याशिवाय उगल का? आपल्यामध्ये सुद्धा ज्ञानाचा अंकुर फुटावा असं जर वाटत असेल तर ते झाकलेलं पाहिजे ना. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, झाकलेले ते गुह्य आहे. म्हणजे असं ज्ञान साधू संतांनी अनादिकालापासून आणलं आपल्यापर्यंत. आणि म्हणून शंकराने पार्वतीला सांगितलं जगात पहिला अनुग्रह बाईला दिला. शंकराने पार्वतीला दिलं बरं का. जगामध्ये पहिला अनुग्रह स्त्रीला दिलेला आहे. आणि म्हणून शंकराने सांगितलं मी तुला ते नाम सांगेन पण एका अटीवर, ते एकांतात सांगावं लागतं. ठीक आहे म्हणे, एकांतात सांगा म्हणे. कुठं नेलं? अमरनाथच्या गुहेमध्ये नेलं. शंकराने पार्वतीला नेलं, तिथे डमरू वाजवला, सगळे पशु पक्षी घालवले, निरामय शांतता केली आणि मग पार्वती मातेला समोर बसवले. अनुग्रह द्यायला वातावरण निर्मिती करावी लागते, शुद्ध अंतःकरणाने अनुग्रह द्यावा लागतो. आणि त्याप्रमाणे समोर तिला बसवलं आणि नामाचा उपदेश करायला सुरुवात केली. आणि शंकराने ते नाम सांगितलं आणि सांगितल्याबरोबर पार्वती निश्चेष्ट पडली. सगळा विसर पडला तिला, पूर्ण देहभाव सुटून गेलं आणि निश्चेष्ट पडली आणि ओंकार ऐकायला आला. शंकराने पाहिलं पार्वती माता तर निश्चेष्ट पडलेली आहे, तिला समाधी लागलेली आहे, मग ओंकार कुठून आला?
ओंकार आला. आणि मग शंकराने पाहिलं हा ओंकार कुठून आला, तर तो माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथाने ओंकार दिला. मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटातून ओंकार दिला. केव्हा? ते नाम ऐकल्यानंतर. नाम सांगितलं पार्वतीला, पण कानावर कोणाच्या पडलं? मच्छिंद्रनाथाच्या. माशाच्या कानावर पडलं आणि तिथून ओंकार आला. शंकराच्या लक्षात आलं. मग शंकराने लगेच काय सांगितलं की हे जे नाम आहे ते तुम्ही चोरून ऐकले, तुम्हाला या नामाचा विनियोग कळणार नाही. तुम्ही ज्या वेळेला अवताराला येताल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा गुरु करावा लागेल. बघा पोथ्या वाचा जरा, तुम्हाला पुन्हा गुरु करावा लागेल. मग माशाच्या स्थितीमध्ये माशाच्या पोटामध्ये ते नाम जरी ऐकलेलं होतं मच्छिंद्रनाथाने, पण ज्या वेळेला अवताराला आले पुन्हा गुरु करावा लागेल. केलं का नाही सगळ्या नवनाथांनी गुरु केला? गुरुशिवाय ज्ञानच होणार नाही. मग विचार करा की त्या नवनाथांना सुद्धा पुन्हा गुरु करावा लागेल. मग तुम्ही सांगा, अख्ख्या जगात कोणाला विचारायचे? सुशिक्षित लोक त्यांना विचारा, असं पुस्तक वाचा म्हणावं, त्याच्यामध्ये माशाला कान असतात का? कोणाला विचारा जगामध्ये, पुस्तक वाचा, युट्यूबवर शोधा, नाही तर तिकडे ते गुगलवर शोधा, माशाला कान असतात का? तुम्हाला उत्तर येईल नाही. मग माशाला जर कानच नसतात तर माशाने ते नाम ऐकलं कुठून? प्रश्न आहे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधावी लागतात. नुसतं दान घेऊन ज्ञान घेऊन ज्ञान वाढवायचं असतं. म्हणजे या जीवाचे कान करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या जीवाचे कान करून ते ऐकायचं असतं. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाने ते ऐकलं. मग नंतर अवताराला आल्यानंतर पुन्हा गुरु केला. व सांगा शंकराने पार्वतीला सांगितलं, रामाला वशिष्ठाने दिलं, कृष्णाला सांदीपनीने दिलं, दत्तात्रय महाराजांना आपली चिंतनमध्ये नाम घ्यावं लागलं. आणि ती परंपरा पुढे चालत 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 आली. हंस, ब्रह्म, अत्री, दत्तात्रय, नारायण, लक्ष्मण, बलदेव, सखायानंद, शांतानाई, बटोबा महाराज, केरोबा महाराज, श्रीपाद महाराज, रामदास महाराज आली ना पुढे चालत परंपरा. ही परंपरा तुम्हाला जगात एकटाही गुरुच्या मागे दिसणार. किती मोठा मोठा गुरु असू द्या, तुम्ही युट्यूबला पहा, टीव्हीवर पहा, कोणाचेही कीर्तन ऐका, कोणाच्याही पाठीमागे संप्रदाय नाही, कोणाकडेही अनुग्रहाचा मंत्र नाही, कोणाकडेही ही अवस्था पाहायला मिळणार नाही. फक्त श्रीपाद बाबा बस. म्हणून या अवताराला आले जे महात्म्य आहेत आणि ते आपल्याला भेटले, परम भाग्याची गोष्ट आहे. परम भाग्य. इतकं भाग्यवान आहेत आपण की याच्याशिवाय दुसरं भाग्यच कोणाचं नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटले की जे अनाधिकारचं तत्व चालत आलेलं आहे ना, ते आपल्याला पुढे चालू ठेवायचे. आणि ते गुरु शिष्य परंपरेने आलेलं आहे. आणि ती गुरु शिष्य परंपरा, आणि म्हणून ते नाम एकांतामध्ये दिलं जातं. कोणाला ऐकायचं नाही. ते पण ऐकून काय होणार आहे? त्याला ते ऐकून मिळणार, त्याची किंमत राहणार नाही, त्याचा विनियोग कळणार नाही. आणि म्हणून त्या अशा पद्धतीच्या गुरूंना शरण जाऊन ते ज्ञान आपल्याला मिळवायचे. आणि ते ज्ञान मिळवल्यानंतर, ते नाम घेतल्यानंतर त्या नामाचं चिंतन करायचे. चिंतन केल्यानंतर ते अष्टसात्विक भाव होतात. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. आपण त्याला अवस्था म्हणतो. गोकुळातल्या गवळणींना होत होती तर हे लोक नुसते काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन सांगतात. गोकुळांच्या गवळणींना ही अवस्था होत होती. अंगावरचे कपडे गळून पडत होते, हातातले भांडे गळून पडत होते. गायची धार काढायची तर कोणाची काढत होते? बैलाची धार काढत होते. ऐकलं असं ना काल्याच्या कीर्तनामध्ये. डोळ्याचं काजळ लावायचं तर ते कुठं लावत होते? कपाळाला लावत होते. कपाळाचं कुंकू कुठं लावत होते? डोळ्यात घालत होते. म्हणजेच तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकलं. पण असं उठून त्या बाबाला कधी विचारलं का? नाही उठून विचारलं तर काल्याचं कीर्तन संपल्यावर तो विचारावा ना. बाबा म्हणायचं, बाबा आमच्या घरी चहा प्यायला चला. बाबाला आणायचं, जो सांगतो ना ते डोळ्यामध्ये कुंकू घातलं आणि कपाळाला काजळ सांगतात ना सगळे बाबा काल्याच्या कीर्तनामध्ये, त्याला म्हणायचं बाबा आमच्या घरी चहा प्यायला चला. काय हरकत एक कप चहा करून पाजायला. बाबाला घरी बोलवायचं आणि एक कप चहा करून पाजायचा. आणि बाबाला विचारायचं, तुम्ही जे आता कीर्तनामध्ये सांगितलं ना की त्या गोकुळामधल्या गवळणी कपाळाचं कुंकू डोळ्यात घालत होत्या आणि डोळ्याचं काजळ कपाळाला लावत होत्या, त्या काही खाण्याच्या इस्पितळातून आणत्या, मेंटल घालत्या. बरोबर आहे का? चुकीचं आहे? वेड्या झाल्या होत्या का त्या?
का बरं डोळ्याचं काजळ कपाला लावत होत्या आणि कपाळाचं कुंकू डोळ्यात घालत होत्या? का बरं गाईची धार काढायची होती तर बैलाची धार काढली जात होती? करत होत्या ना? का होत होतं हे? देहाचा विसर पडत होता. देहाचा विसर पडत होता. काय करावं याचं भान नव्हतं का? विदुराची बायको स्वतः केळी खात होती आणि केळाचे सालपट त्याच बाबाला विचारायचं, तू हे सांगतो ना, मग तुझं झालं का कधी? तुझं झालं का असं? आमचं करून दे म्हणा. ती केळी खात होती आणि सालं भगवंताला देत होती. भगवंताने वाईट मानलं, त्याने ओळखलं, बरोबर आहे. आता ही ठिकाणावर आली, आता ठिकाणावर आली बरं का. म्हणजे ही स्वतः केळं खाते आणि सालपट मला देते, आता खरी ठिकाणावर आली. कळलं का? आता खरी ठिकाणावर आली. म्हणजे इतके दिवस बेशुद्धीत होती, बावळट होती, माया बाजारात होती, पण आता ठिकाणावर आली. हे व्हायला पाहिजे. या देहाचा विसर पडला पाहिजे, विस्मृती व्हायला पाहिजे, सतत त्याचा छंद लागला पाहिजे. मग ती सारखी म्हणायची गोकुळातली राधा, गवळणी सगळ्या काय म्हणायच्या? आता पाणी भरून आणलं की हांडा लगेच पालथा करायचा की पुन्हा मी चालली पाणी आणायला. सासू म्हणायची का आत्ताच आणलं ना हांडा भरून? नाही म्हणे, मांजराने पालथा केला. आता मांजर कशाला हांडा पालथा करत? पण तिला छंद लागला होता ना. कोणाचा? कृष्णाला पाहायचा. पण तिला जर सारखा छंद लागत होता म्हणून मग ती सारखा हांडा घेऊन जायची पाणी भरायला. तसं आपल्याला लागला का कधी? लागला पाहिजे सतत. ऐकुनी वेणूचा लागला नामाचा छंद. असा रात्रंदिवस तोच चालला पाहिजे, काहीच नाही. मग बघा आपल्यामध्ये किती परिवर्तन होते. सतत तोच ध्यास. आणि सगळ्याचा एकदा विसर पडला ना, मग बघा किती आनंदाची डोळी, आनंद तरंग, सगळा आनंद आहे. बाकी काहीच करायचं नाही. प्रपंच करा, पोरबाळ सांभाळा, शेती करा, सगळं करा. दुखणं वाणं येऊ द्या, पण त्या नामचिंतनावर आवड राहिलं ना, काही होत नाही. मग एवढ्यांची उदाहरणं दिली बघा. कौशल्य मातेचं दिलं, रामाचं, कृष्णाचं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांना अवस्था झाली, त्यांनी लिहून ठेवलं. एका जनार्दनी 80 अष्टभाव उत्पन्न होता, देव कृपा करेल. हे अष्टसात्विक भाव झाल्यावरच देवाची कृपा होते, तोपर्यंत होत नाही. तुम्हाला मूलबाळ झालं की तुम्ही म्हणता देवाची कृपा करेल, नाही का? देवाची कृपा नाही येते की तुमच्या भाग्यातच होतं, नाही का? हे व्हायला पाहिजे. मग अष्टसात्विक भाव झाल्यानंतर देवाची कृपा तुमच्यावर झाली, देव तुमच्यावर प्रसन्न झाला, देवाची अनुभूती तुम्हाला आली, आणि मग अनुभव आल्या ते या जगात येत असेल. आधी तो अनुभव आपण घ्यायचा, इतरांना सांगा सुटायचे, सगळ्या नातेवाईकांना सांगायचे, वेळा जावयांना सांगायचे, इष्टेक तर कोणी पण वाटेल, परंतु आपला हा अनुभव सगळ्यांना सांगायचा आहे. कार्यक्रमाचं नियोजन करायचंय, कार्यक्रम राबवायचे, इतर नातेवाईकांना सुद्धा हे मिळावं अशी आपण इच्छा बाळगली पाहिजे. आपल्या सासूला मिळालं पाहिजे, व्यायाला मिळालं पाहिजे, जावला नंदेला मिळालं पाहिजे, त्यांच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणजे गोपिकेमध्ये ह्याच्यामध्ये गोकुळामध्ये गोपिकेंना होत होतं तेच आजही होते. त्या ज्ञानात काही बदल नाहीये. त्यावेळेचा चंद्र तोच होता, सूर्य तोच होता, आणि आजही तोच आहे. आणि म्हणून त्यांना जे झालं तेच आजही जसं ते तसं होतं. त्यामुळे त्याला गैर मानायचं नाही. आपण झाकून ठेवायची गरज नाही. आपण सांगत राहणं गरजेचं आहे. आपल्याला नाही जमलं तर कोणीतरी अधिकारी बोलवायचा, त्याच्याकडनं कीर्तन प्रवचन करून घ्यायचं, समाजाला ते ज्ञान सांगायचं. जास्त लोक कसे होतील ते पाहायचं. जास्त लोक कसे होतील, आपल्या गावात मेळावा कसा होईल हे आपण पाहायचं. बाहेरच्या गावचे लोक आपल्याकडे कसे आले पाहिजे, बाबांचा उदो झाला पाहिजे, नामाचा उदो झाला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे झालो दास त्यांचा. आपल्याला आयुष्यभर आपण कमवतो, एवढं सगळं घरामध्ये येतं, मग साधू संतांसाठी वर्षासाठी एकदा काही करू शकत नाही. आपण करायला पाहिजे. एक तरी मेळावा आपण करायला पाहिजे की जेणेकरून आपले 4 संत बोलवले पाहिजे, सगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे. आज किती गाव आहेत तुमच्या आसपास, सगळे लोक येतील कार्यक्रम ऐकायला. मग बघा तुमच्या गावाची कशी किंमत वाढते. हे करायचंय आपण. आपल्याला मिळाल्यानंतर इतरांना वाटता यावं असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि ते वाटण्यासाठी त्यांनी सांगितलं, ज्योतसी ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. ते आपल्याला मिळाले ते इतरांना मिळण्यासाठी, देण्यासाठी आपण ते घेतलेलं आहे. ते अनादिकालापासून साधू संतांनी वाटलं आणि म्हणून आपल्या वाट्यापर्यंत आलं. श्रीपाद बाबांसारखे महात्मे या पृथ्वी करावरती अवताराला आले.
आपल्यापर्यंत आले आणि त्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान मिळालं. कोणत्या अधिकाऱ्याकडनं मिळायला नामतेच आहे, पण त्याचं चिंतन करून ते कसं वाढवायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आपल्या आईबापाने आपल्याला किती दिली होती? 1 एकर दिली होती, पण तेव्हाच्यामध्ये पेरलं, पोतेचे पोते पिकवले, वाढ केली. आता 1 एकराचे 10 एकर झाले, बंगले वाढवले, पोरं सुना आले, नातवंड आले. ही प्रगती कोणी केली? तुम्हीच केली ना. पहिली त्यांनी 1 एकर दिली होती, पण वाढ तुम्हीच केली ना. तसंच आहे, परंतु त्याच्यामध्ये कशी वाढ करायची हे आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. करायचं का नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. बाबा नेहमी सांगायचे की हरभरे जर आपण भिजत घातले ना, तुम्ही करता ना डाळी बिळी करताना हरभरे भिजत घालतात ना, नाही का? सगळेच भिजतात का? नाही, काही काही तसेच राहून जातात. सर म्हणतात त्या नाही का? मग तरी पण पुढे काय करायचं? तेवढे खालचे काढून घ्यायचे, पुन्हा त्यात गरम पाणी करायचं, पुन्हा टाकायचे, पुन्हा भिजायचं असतं तर भिजले नाही तर पुन्हा तसेच राहून गेले. मग ते काय खाणार का? फेकून द्यायचे. तशी काही काही साधं कुचर निघतात, काही उपयोग नाही. किती द्या, किती घ्या, काही करा, काही ऐकवा, काही घेणं नाही. आता एवढी सोय तुमच्या काळामध्ये, हातामध्ये मोबाईल घेतलं तरी त्याच्यात कीर्तन प्रवचन येते. युट्यूबवर गेले की सगळ्यांचे कीर्तन प्रवचन, घरात बसून. थंडी वाजायला नको, पावसात जायला नको, कुठे एवढ्या लांब जायला नको, घरात बसून बाबा, टीव्हीवर बाबा, मोबाईलमध्ये बाबा. किती सुखी आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला? आमच्या काळात ते कुठे कुठे फिरावं लागायचं. स्वतःच्या गाड्या नव्हत्या, मोबाईल नव्हते, काही नव्हतं. आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. ज्या भगवंतांनी, महात्म्यांनी, ज्या साधू संतांनी आपल्याला दिलं ना, त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचंय. आणि त्यांच्या ऋणातून तुम्ही झाला त्याच्यासारखं पूर्ण या जगामध्ये घेतलं. आणि म्हणून आपल्या मनाशी फक्त एकच ध्यान द्यायला, त्यांनी अनुभव घेतलेला त्यांनी अनुभवाचं चिंतन करा. ज्यांना प्रबोध मिळालं असेल त्यांनी प्रबोधाचं चिंतन करा. पण चिंतन करताना चुकीचं करू नका, बरोबर करा. चुकत असेल तर विचारून घ्या. अधिकारी लोक तुमच्याकडे बोलवा, त्यांना विचारा माझं चुकतंय का, बरोबर हे तपासून पहा. पण चुकीचं केलं तर चुकीचे परिणाम मिळणार तुम्हाला, बरोबर केलं तर बरोबरचे परिणाम मिळणार. आणि म्हणून ते चेक करण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या गावामध्ये बोलवत जातात, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत जा. हे नुसतं एकदा करून उपयोगाचं नाही, याला पुन्हा 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 मार्गदर्शनाची गरज असते. लोक वाया जाऊ नये असं वाटत असेल तर पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तुम्ही 2 टाइम जेवता ना, कोणता खर्च करत नाही, सगळं करतो आपण, सगळं करतो. आयुष्यामध्ये साधू संतांचा कार्यक्रम करायला खूप मोठं परमभाग्य लागतं. आणि ते जर आपल्याकडनं होत असेल तर आपण करायला काहीच हरकत नाही. काय ते सत्य बिप्ते घालायची गरज नाही. 7-7 दिवस ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी बाबांनी शिकवले. 1.5 दिवसाचा, 2 दिवसाचा, 2.5 दिवसाचा फक्त मेळावा करायचा. आणि तो मेळावा करून आपले महात्मे बोलायचे, कीर्तन प्रवचन करायचं, आसपासच्या सगळ्या गावांना बोलवायचं. बघा किती आनंद वाढेल. ते उजाळा होतो, बॅटरी चार्जिंग होते. तुम्हाला पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या गाठी भेटी होतील, ज्ञानात वाढ होईल, तुम्हाला आनंद मिळेल. असं फक्त ते कुजून ठेवायचं त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून साधू संतांची कृपा, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद, म्हणून जे अनादिकालचं तत्वज्ञान आहे ते आपल्यापर्यंत त्या श्रीपाद बाबांनी पोहोचवलं. आपण त्याचा स्वीकार केला आणि हाच पुढे जावा म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि हीच खरी गुरुदक्षिणा आहे. आपल्याला जे गुरुने दिलेलं ज्ञान आहे ते समाजापर्यंत पोहोचवायचे, इतरांपर्यंत पोहोचवायचे. याच्यासारखं पुण्य या जगात होत नाही. आणि म्हणून आपल्याला जे मिळाले ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यक्रम राबवणं, पुन्हा कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम ठेवणं, हे मात्र मनावर घ्या. आपल्या ज्ञानामध्ये पण वाढ करा, इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही. आणि म्हणून साधू संतांची कृपा, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद म्हणून 2 शब्द तुमच्या पुढे मांडले. बोलता बोलता काही चुकलं असेल उदाहरणार्थ करा, माफ करा. माफ करता प्रदर्शित करून विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणायला
तिकडं सरळ जा. पहिले ज्ञानेश्वर ग्रंथावर काहीच नसतं व्हायचं, खराब होऊन जातात ना ते. बुक्का नाही काही नाही. पुंडलिक वरदेव हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु वृषाली आई साहेब की जय. दादा आईचा दोघांचा फोटो काढा.